मित्रांनो नमस्कार. महत्त्वाची बातमी मुंबईमधून. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये प्रचंड मोठा जल्लोष. तर मुंबईत शिंदे गटाची वाता. ठाणे जिल्ह्यात एकनाथांची शिवसेना उद्ध्वस्त. त्यांच्याच शिलेदारांकडून एकनाथ शिंदेंना जय महाराष्ट्र करत अनेक नगरसेवक, जिल्हाप्रमुख यांनी शाखाप्रमुखांनी थेट राजीनामास्त्र गेलंय. कोण कोण आहेत मुंबईतील नगरसेवक, ठाण्यातील नगरसेवक तसेच जिल्हाप्रमुख आणि शिवसेना शिंदेसेनेचे संपर्क प्रमुखांसह अनेक माजी राज्यमंत्र्यांनी देखील शिंदेसेनेला केलाय सर्वात मोठा जय महाराष्ट्र. इकडे उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये ताकद जबरदस्त वाढली असताना शिंदेसेनेमध्ये उठलेलं हे वावट्ट आता मात्र शांत व्हायला तयार नाही. ज्या वादळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी आपले उदारी अर्ज जाहीर केले आणि अर्ज भरले, या वादळात आता कोणीही थांबणार नाही. सगळ्यांचा पालापाचोळा होईल असं उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आज प्रसारमाध्यमावरती म्हटलंय. ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून मिळणारा प्रतिसाद बघता आजच्या राजकारणातील सगळ्यात मोठी खबरात मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कोणकोणत्या नगरसेवकांनी, कोणकोणत्या नेत्यांनी आणि कोणकोणत्या जिल्हाप्रमुखांनी केलाय प्रवेश, याची सविस्तर यादी आपल्यापर्यंत पोहोचली. मित्रांनो, आता सविस्तर बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातील आलेल्या सगळ्यात मोठ्या घडामोडी. नेमकं काय घडलंय ठाणे जिल्ह्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं अखेर राजकारण कशा प्रकारे पुढे आलंय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड बंडाळी पाहायला मिळाली. राज्यामध्ये 29 महानगरपालिकांचा अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस. दुपारचे 3 वाजता शेवटचा वेळ आणि या वेळेनंतर मात्र शिंदे गटातील नेत्यांनी आपले राजीनामा अस्त्र काढत एकच खळबळ उडवून गेल्याचं सध्या शिंदेसेनेत समजतंय. आता कोण कोण आहेत ते त्यांच्या नावांची यादी देखील आपण आता पाहणारच आहोत. मात्र मित्रांनो, सुरुवातीला बघूया एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यामध्ये. ठाणे शहरामध्ये भाजपने एकनाथ शिंदेंच्या विरोधात बहुतांश भाजपचे बंडखोर उभे केल्याचं चित्र ठाण्यात सध्या जाणवतंय. बंडखोरांना बाजूला करून ठाण्यात कसं जिंकता येईल या बाजूची रणनीती एकनाथ शिंदे आखतीलच. मात्र सध्या तरी बंडखोरांनी भाजपला घेरल्याचं ठाण्यात जाणवतंय. ज्या ठाण्यातून, ज्या टेंबी नाक्यावरून शिंदेसेनेचं राजकारण शिजतंय, त्याच टेंबी नाक्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याचं सध्या जाणवतंय. सगळ्यात मोठी चूक या ठिकाणी झाली असून शिंदे यांच्या ठाण्यात टेंबी नाक्यावरूनच बंडखोरी झालेली पाहायला मिळते. एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे टेंबी नाक्याचे शाखाप्रमुख यांनी शिंदेसेनेत आपली बंडखोरी केलेली आहे आणि ही बंडखोरी भाजपला चांगलीच जिव्हारी लागू शकते आणि एकनाथ शिंदेंना देखील त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रचंड मोठा पराभव सहन करावा लागतोय. निखिल बुडजुरे, शिवसेना शाखाप्रमुख शिंदे गट यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत तिकीट न मिळाल्यामुळे निखिल बुडजुरे यांनी आपला अर्ज दाखल केलाय. यामुळे शिंदेसेनेत उभी फूट पडल्याचं जाणवतंय आणि हा शिंदेंना सगळ्यात मोठा झटका ठाण्यातून मानला जातोय. त्यानंतर पुढचा झटका म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळचे मानले जाणारे युवा सेनेचे ठाणे शहर युवा सेना जिल्हाप्रमुख नितीन लांडगे, जे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळचे होते. त्यांनी देखील आता शिंदेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय. आपला राजीनामा थेट पाठवत अतिशय प्रचंड शब्दामध्ये आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नितीन लांडगे आता पुढे कोणता निर्णय घेणारी आकडे लक्ष लागलंय. मात्र त्यांच्या बंडखोरीमुळे शिंदेसेनेला ठाण्यातच घरघर लागल्याचं चित्र सध्या ठाण्यातून समोर येऊ लागलंय. नितीन लांडगे हे शिवसेना शिंदेगड सोडणार का, आता आगामी काळ ठरवेल. तिसरा महत्त्वाचा प्रवेश म्हणजे मित्रांनो, ठाण्यातील जवळजवळ 6 नगरसेवकांनी आज दुपारीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. काल रात्री 2, दुपारी 4 अशा मिळून एकंदरीत 6 नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ दिल्याचं ठाण्यात चित्र समजतंय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबईत मात्र शिंदेगट एकाच दगडात गारप केल्याचं चित्र मुंबईतून समोर येतंय. अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी मुंबईची भिस्त आपल्या सामान्य कडवटच्या खांद्यावरती दिली आणि ठाण्यात मात्र शिंदेसेनेचं फोडण्याचं तंत्र ठाकरेंनी अवलंबलं आहे. या सगळ्या घडामोडींमागे उद्धव ठाकरेंचा आवाज मात्र आता प्रचंड गरजतोय आणि 15 तारखेला उद्धव ठाकरेंचा आवाज ठाण्यात, मुंबईत, इतरत्र सगळ्या महापालिकांमध्ये गुलाल उधळणार असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे.